येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या बांधवांना, भगिनी आणि मातांना आणि एकूणच सर्व महाराष्ट्रातील मतदारांना मी विनंती करतो की त्यांनी जे आहे आपला लोकशाहीचा पवित्र हक्क जो आहे आज सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि योग्य उमेदवार आणि जे पक्ष जे आहेत तुम्हाला मदत करत आहेत, तुम्हाला सहकार्य करत आहेत, राज्यातील लाडक्या बहिणींना सहकार्य करतात, शेतकऱ्यांना सहकार्य करतात, सगळ्यांना त्यांना आपण सगळ्यांनी मतदानाच्या रूपाने शक्ती द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त मतदान करायला पाहिजे. धन्यवाद. हा लोकशाहीचा उत्साह आहे. 5 वर्षातनं एकदा येणारी ही दिवाळी ही काही दरवर्षी येत नाही, तेव्हा जनतेने जास्तीत जास्त मतदान करावं अशी मी आवाहन करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या महाराष्ट्र राज्याचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. येवला मतदारसंघामध्ये लासलगावचे 46 गाव आहेत. 122 प्लस 146 असा हा मोठा मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे आणि होत आहे. त्याला कंटाळून या मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी असा निर्णय घेतला की या मतदारसंघाचं परिवर्तन होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून सर्व जनतेने परिवर्तन घडवण्याचा निश्चित केलेला आहे. त्यात जरांगे फॅक्टरचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये आहे आणि परवाच्या 2 दिवसापूर्वीच्या जरांगे पाटलाच्या पदयात्रेमुळं एक वेगळा माहोल ह्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे. आम्हाला 100% खात्री आहे की या मतदारसंघामधून माणिकराव माधवराव शिंदे एक वकील आहे, त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा मनुष्य हा ह्या मतदारसंघामध्ये इतिहास घडवून फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. लोकांचाही तसा कौल आहे, जनतेचा कौल आहे. लोक आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या भूलतापाला बळी पडणार नाही असं एकंदर लोकांचा कौल असल्यामुळे 100% आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये तुतारी 100% निवडून येईल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे. मी अमोल सुभाष सोनवणे, अंदरसूल. आम्ही पण मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सतर्क नागरिकांनी विनंती करतो की आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लवकरात लवकर आपल्या मतदान केंद्रावर हजर व्हावे व मतदानाचा हक्क बजावावा. मी मयूर सोनवणे, अंदरसूल येथील रहिवासी. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण लोकशाहीचा सण आनंदात साजरा करावा व सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान पूर्ण करावे. मी अनिल राधाकिशन सोनवणे. मी मतदार बंधूंना आवाहन करतो की आपल्याला संविधानामध्ये जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो प्रत्येक मतदारांनी बजावला पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आम्ही आमचं मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि जे राहिलेले मतदान आहे हे बाहेर गावी जरी असले तरी आम्ही बोलून घेतलेले आहे आणि मतदान जे सगळ्यांचा अधिकार तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. माझे नाव सचिन जाधव, अंदरसूल. या संविधानाने आपल्याला जो मतदानाचा हक्क दिलेला आहे तो सर्वांनी बजावावा असं मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. मतदानासाठी घरातून बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. भाजलेली विधानसभा निवडणूक 2024 या विधानसभेमध्ये गेली 20 वर्ष या मतदारसंघाने भुजबळ साहेबाला चान्स दिला, परंतु यावेळेस ही निवडणूक अतिचुरशीची होत असून या निवडणुकीमध्ये जनतेनेच निवडणूक हातात घेतली असून यावेळेस परिवर्तन निश्चितच होणार आहे आणि सर्व मतदारांना मी विनंती करतो की त्यांनी मतदान करावे. मी मतदानासाठी आलेले आहे.
अशा प्रकारे महिलांनी मतदानाचा हक्क बजावा. मी शरद रावसाहेब जगताप, राहणार अंदरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी मतदान केलेले आहे. सर्व जनतेने मतदान करावे. येवला विधानसभा मतदारसंघ अंदरसूल गावातून सकाळी 7 वाजेपासून लोकांचा जो मतदानाचा जो प्रतिसाद बघता, ह्यावेळेस मागच्या सर्व इलेक्शनपेक्षा 2024च्या इलेक्शनमध्ये अंदरसूलमधून मतदानाची टक्केवारी ही उत्स्फूर्तपणे वाढलेली आहे. तरुण वर्गासोबतच वयोवृद्ध आजी बाबा हे सुद्धा मतदानासाठी निघत आहे आणि हाच प्रतिसाद राहिला. सरकारने जी जनजागृती केलेली आहे मतदानाची, त्याला नक्कीच हातभार लागेल. आणि सर्वांना तरुण वर्गाला सांगतो की त्यांनी मतदान कराच, पण आपल्या घरातले जे वयोवृद्ध आहेत त्यांनाही मतदानासाठी तुम्ही घेऊन या आणि मतदानाची टक्केवारी वाढवा. धन्यवाद. आरती पवन राऊत. मी जसे मतदान करण्यासाठी आले तसे तुम्ही मतदान करण्यासाठी यावे अशी विनंती. मतदान हा आपला अधिकार आहे आणि ते सर्वांनी केलेच पाहिजे. गोरख जाधव. मतदान करायला आलोय आम्ही आणि करणार आहे. किसन सोनवणे आणि माझा हक्क बजावला आहे. मी शेतकरी आहे. मी जितेंद्र दळे. मी अंदरसूलचा आहे. मी नाशिकला जॉब करतोय, त्र्यंबकेश्वर रोडला, महात्मा नगरमध्ये. मी माझ्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज नाशिकवरून इथे आलेलो आहे अंदरसूलला. मी आज मतदान करणार आहे. सगळ्यांनी मतदानासाठी यावे, मतदान करावे, आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावा. धन्यवाद. मी इथं मतदान करायला आलेले आहे. एवढे सर्वांनी मतदान करावे. विवेक जगताप आणि मी आज या ठिकाणी मतदानासाठी आलेलो आहे. तर माझी अशीच अपेक्षा आहे की सर्वांनी या ठिकाणी मतदान जितकं जास्त होईल त्या पद्धतीनं आपण मतदान केलं पाहिजे. सर्व वयस्कर असतील, तरुण असतील, सर्वांना माझी हीच विनंती, जसे आम्ही आलो त्याच पद्धतीने तुम्ही पण येऊन या ठिकाणी भरघोस असं मतदान अवश्य केलं पाहिजे. धन्यवाद. माझे नाव नितीन गायकवाड. मी अंदरसूल येथील रहिवासी असून आज आम्ही इथं मतदानाचा अधिकार बजावत आहोत. तरी सर्व लोकांनी मतदानाचा अधिकार बजावा अशी सर्वांना विनंती. तेजस सोनवणे. मी खास मतदानासाठी येवल्याहून अंदरसूलला मतदानासाठी आज आलो आहे. आपण सर्वांनी हा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. हे लोकशाहीला बळकट करण्यासाठी खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी मतदान करा, बाहेर पडा. थँक्यू. बोले. शेती व्यवसाय करतो. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. संभाजी शिवाजी शेळके. या पाळीला असा अंदाज, गर्दी बघून असा अंदाज वाटतो की 80 ते 90% मतदान होईल असा अंदाज वाटतो. माझे नाव संजय चिमाजी ढोले, अंदरसूल. मी या अंदरसूल नगरीतला सरपंच असून मला सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आहे. माझ्यासोबत माझी पत्नी पुष्पा संजय ढोले ही पण आलेली आहे. प्रत्येक पुरुषाला, महिलाला हा मतदान करण्याचा अधिकार हा सरकारनं प्रत्येकाला दिला आहे. माझं असं आव्हान आहे, प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे, आपला अधिकार हा बजावलाच पाहिजे. मी दुर्गा सागर सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गा भवानी वाडी येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते. मी आज माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आले आहे. माझे असे आव्हान आहे की आपली लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व लोकांनी मतदान आवश्यक करावे. मंगेश शिंदे. मी मतदानाचा अधिकार आहे. विधानसभेची मतदान नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे. अंदाज ते जास्तीत जास्त मतदान होईल असा अंदाज दिसतो गर्दीवरून. आज विधानसभाचा निवडणुकीत मतदान आहे, तर एवढी गर्दी आज पहिल्यांदा बघतोय. असाच जनतेने प्रतिसाद द्यावा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा ही सर्वांना विनंती. माझं नाव सुभाष गंगाधर दळे. मी मतदानाचा हक्क बजावायला आलेलो आहे. मी जसं आलोय तसं आपणही यावा आणि आपला हक्क बजावा एवढीच नम्र विनंती. मतदानासाठी आलोय सगळे. तुम्ही या लोकशाहीचा आपला अधिकार दिलाय, आपल्याला मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे. अधिकार जिथं कुठे असतील तुम्ही तिथं सुट्टी आहेच आज अशी शासनाने दिलेली. मतदानासाठी तर आलंच पाहिजे. आपण आपला हक्काचं आहे ते मतदान आपण बजावलं पाहिजे. धन्यवाद. मी मारुती काशीनाथ दनगे. मी मतदानास लोकशाही पद्धतीने मतदान करता आलेलो आहे. तरी सर्व जनतेला विनंती आहे की लोकशाहीच्या पद्धतीने सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा. नितीन बाबासाहेब धनगे. मी मतदान करण्यासाठी आलेलो आहे. आपण सर्वांनी मतदान करावं व आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा.
मी सदाशिव निवृत्ती सोनवणे औरंगाबाद येथे वाळूज एमआयडीसीमध्ये कामाला आहे. आज मतदानासाठी अंदरसूल येथे आलेलो आहे. जसं मी मतदानासाठी आलेलो आहे तसं इतरांनीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी यावे. मी मतदानासाठी आलेले आहे. अशा प्रकारे महिलांनी अशा मतदानाचा हक्क बजावा. मतदानाला आलेला आहे. माझ्याप्रमाणे सर्वांनी मतदान करावं. लोकशाहीचा आपला हक्क बजावलेला पाहिजे. मित्रांनो, मतदानासारखा हा पवित्र हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. बाकीचे कामं बाजूला ठेवा, परंतु देशासाठी आणि लोकशाहीसाठी आपल्याला मतदानाचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्याची आपण सर्वांनी येथे येऊन मतदान केलं पाहिजे. आणि ते आपलं कर्तव्य आहे. तो हक्क आहे आणि कर्तव्य आहे, या दोन्ही बाजूचा विचार करून सर्वांनी मतदान करा.